तात्या काय सांगताल, आज उमेदवारी अर्ज तुमच्या पक्षाकडून सगळ्यांचा दाखल केला आहे. खरं तर ही निवडणूक लवकर होणं अपेक्षित होतं, परंतु विलंब लागल्यामुळे जवळजवळ ही निवडणूक 9 वर्षांनी होते आणि नसरापूर वेळुगण, तसंच नव्याने झालेला कामथडी बोंगवली गण, त्याचप्रमाणे बोलावडं शिंदगण आणि बऱ्यापैकी उतरवली गटामध्ये या ठिकाणी आम्ही अर्ज दाखल करत आहोत. तर ही निवडणूक शिवसेना गेली 15 वर्षाला तालुक्यामध्ये ताकदीने उभे राहण्याचा प्रयत्न करते किंवा ताकदीने निवडणुका लढते आणि ही निवडणूक त्या ठिकाणी आम्ही आमचे गट राखण्यासाठी किंवा नव्याने अजून आमचे उमेदवार विजयी होण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढतोय. आज या ठिकाणी आमचे जवळजवळ 7 उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत, दाखल केलेले आहेत आणि येणारी आता ही प्रचाराची जी काय रणनीती आहे किंवा समोरचे उमेदवार अजून आम्हाला माहीत नाही नक्की कोण आहे ते, परंतु आम्ही हे सगळे उमेदवार विजय होण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी आमचा शिवसैनिक अहोरात्र कष्ट करीत ह्याची खात्री आम्हाला वाटते. नमस्ते, जय हिंद. तात्या तुम्ही उतरताय ह्या निवडणुकीमध्ये? अजून मी नसरापूर आणि वेळू त्याचप्रमाणे कामथडी आणि बोंगवली गटामध्ये दोन्हीकडेही फॉर्म भरलेला आहे. आता ते आम्ही उद्या फायनल करू की कुठला ठेवायचा आहे आणि कुठला काढायचा आहे. त्यामुळं निवडणूक निश्चितपणाने या ठिकाणी लढली जाणार आहे. वरिष्ठ लेवलला भाजप शिवसेना युती होते, ते होते का बोलतात? व्हायला पाहिजे होते असं आमचं म्हणणं आहे, परंतु भाजपला ते कदाचित मान्य नाही आहे. परंतु आम्ही आमची त्या ठिकाणी जर पक्षश्रेष्ठींनी सांगितलं तर युती करा, तर त्या ठिकाणी आम्ही तडजोड करायला निश्चितपणाने तयार आहोत. कारण सेना भाजप ही नैसर्गिक युती आहे, त्यामुळे त्याबद्दल आम्हाला काही जास्त अवघड वाटते असं काय नाही. त्यामुळे युती होऊ शकते.